तुम्हाला आठवतंय का मध्य प्रदेशमधलं एक आध्यात्मिक ठिकाण जे मागच्या 2 वर्षांमध्ये इतकं प्रकाशझोतात आलंय की तिथे केवळ राज्यातीलच नाही तर देशातील आणि देशाबाहेरील भाविकांची सुद्धा मोठी गर्दी वाढली आहे। अर्थात मी बोलतेय महाकाल बद्दल आणि हे घडलं ते म्हणजे केवळ सरकारच्या एका निर्णयामुळे। कारण केंद्र सरकारकडून महाकालमध्ये कॉरिडॉर बनवण्यात आला आणि तिथे सुविधा देण्यात आल्या आणि महाकालचं रूपडं पालटलं। अगदी असंच करोडो भाविकांचं श्रद्धास्थान केवळ राज्यातीलच नाही तर देशातील आणि वेगवेगळ्या भागातून वर्षभर जिथे नियमित भाविक येत असतात ते म्हणजे आपलं पंढरपूर सुद्धा लवकरच आता काट टाकणारे। खरं तर गरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरला येणारी माणसं सुद्धा तितकी साधीभोळी असतात। मात्र आता या साध्या भोळ्या माणसांसाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय आणि महाकालच्या धर्तीवर कॉरिडॉरची घोषणा सुद्धा केली आहे। पण कसा असणार आहे पंढरपूरचा कॉरिडॉर, कशा असणार आहेत इथल्या सोयी सुविधा आणि गरिबांचा देव विठ्ठल याच्या भेटीला आल्यानंतर भाविकांना नेमकं यापुढे काय काय पाहायला मिळणार आहे या सगळ्याबद्दलच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पंढरपूर मधील श्री विठ्ठल मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेला पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प सध्या राज्याच्या राजकारणात आणि स्थानिक पातळीवर सुद्धा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। कारण हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातं। दरम्यान वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रमाणेच पंढरपूरमध्ये सुद्धा भव्य आणि सुबक कॉरिडॉर उभारण्याचा शासनाचा मानस आहे। त्यामुळे पंढरपूरचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणार असल्याचा दावा हा केला जातोय। त्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 23 फेब्रुवारी पासून सुरू झालं असून 6 मार्च रोजी अर्थसंकल्प हा मांडला जाणार आहे। त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणार असल्यामुळे विठुरायाच्या भाविकांना बजेटमधून मोठी भेट मिळू शकते अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडलाय की पंढरपूर कॉरिडॉर हा प्रकल्प नेमका आहे तरी काय। त्यामुळे चला तर मग याबद्दलच आता अधिक सविस्तररित्या जाणून घेऊया। पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत की वारकऱ्यांच्या सोयी सुविधा, शहराचं सुशोभीकरण आणि पर्यटन वाढ या तिन्ही उद्दिष्टांना समोर ठेवून सुमारे 4000 कोटींचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा तयार करण्यात आलाय। या प्रकल्पाअंतर्गत आधुनिक सुविधा, भव्य पायाभूत कामं आणि सांस्कृतिक वारसा सुद्धा याचं जतन, याचा सगळ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या आराखड्यामध्ये केला जाणार आहे। या कॉरिडॉरमध्ये वारकऱ्यांसाठी अत्याधुनिक निवास केंद्र, स्वच्छतागृह आणि भव्य बाग बगीचे सुद्धा उभारले जाणार आहेत। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सुमारे 129 कोटी रुपयांच्या खर्चातून हायटेक दर्शन मंडप सुद्धा उभारण्याचा प्रस्ताव आहे। आणि या मंडपामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी अर्थात वारीच्या काळामध्ये तासनतास रांगेमध्ये उभं राहण्याचा त्रास सुद्धा आता संपणार आहे। अर्थात रांग व्यवस्थापन अधिक सुटसुटीत हे केलं जाणार आहे। गर्दी नियंत्रित करण्यासाठी सुद्धा प्रशस्त मार्ग आणि आधुनिक गर्दी व्यवस्थापन प्रणाली विकसित केली जाणार आहे। याचबरोबर मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्ग आणि मुख्य रस्ते हे 40 फुटांपर्यंत रुंद केले जाणार असून उपमार्ग हे 6 ते 8 फुटांपर्यंत वाढवले जातील। त्यामुळे वारकऱ्यांना चालणं किंवा ये-जा करणं हे अधिक सोपं होईल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा मदत कार्य जलद गतीने त्या ठिकाणी पोहोचता येऊ शकतं। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुद्धा उत्तम रस्ते बांधणीसह हेलिपॅडची सुविधा सुद्धा इथे प्रस्तावित आहे आणि तसंच 7 मजली आधुनिक पार्किंग इमारत सुद्धा इथे उभारून वाहन व्यवस्थापन सुलभ केलं जाणार आहे। कारण बऱ्याचदा ट्रॅफिकमुळे अधिक समस्या उद्भवतात आणि त्यामुळे एकदा वाहतूक व्यवस्थापन हे नीट झालं की अर्ध्या समस्या ह्या सोडवणं अधिक सोपं होऊन जातं। त्याचबरोबर चंद्रभागा नदीघाट क्षेत्राचा सुद्धा विकास हा या प्रकल्पाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे। नदीपात्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार असून घाट परिसराचं सौंदर्यीकरण आणि नूतनीकरण सुद्धा केलं जाणार आहे। भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन, 24 तास पाणी पुरवठा योजना आणि भुयारी गटार प्रकल्प सुद्धा यामुळे शहरातील स्वच्छता याचा गांभीर्याने विचार या प्रकल्पामधून केला जातोय। याचबरोबर सुरुवातीला म्हटल्यानुसार पंढरपुरात विशेषतः वारी काळामध्ये देशातील कानाकोपऱ्यातून लोक इथे पायी चालत येतात आणि त्याचबरोबर परदेशातून सुद्धा इथे अनेक भाविक गर्दी करत असतात आणि यासोबतच सणासुदीच्या काळात सुद्धा येणारे इथे भाविक आणि इथे आल्यानंतर एकाच वेळी राहण्याची सोय असलेलं भव्य भक्ती निवास सुद्धा इथे उभारलं जाणार आहे। तर पिण्याच्या पाण्यापासून ते इतरही
मूलभूत सुविधांचा विचार यामध्ये केला जाणार आहे। शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अग्निशमन केंद्र आणि ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा इथे उभारण्याचं नियोजन आहे। बरं, हा सगळा विकास होत असताना सांस्कृतिक जतनावर सुद्धा विशेष भर देण्यात आलाय। संत परंपरेचा गौरव करण्यासाठी संत विद्यापीठ, संत चोखामेळा स्मारक आणि संत नामदेव महाराज स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे। याचबरोबर होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाडा यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करून सुद्धा मूळ स्वरूप त्यांचं कायम ठेवलं जाणार आहे। पारंपरिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवत आधुनिक विकास साधण्याचा प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून होताना दिसतोय। दरम्यान या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असून त्यातून हजारो रोजगार निर्मितीची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। मात्र काही स्थानिक मठ, मंदिरं, वाडे आणि रहिवासी घरं स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून चर्चा आणि पुनर्विचाराची सुद्धा मागणी सध्या केली जाते आणि काही ठिकाणी स्थानिकांकडून या प्रकल्पाला जोरदार विरोध सुद्धा दर्शवला जातोय आणि यासाठी मोर्चे सुद्धा काढले जात आहेत। कारण या स्थानिकांच्या मते हा प्रकल्प या तीर्थक्षेत्रासाठी अर्थात पंढरपूर या मंदिराच्या विकासासाठी इथलं पावित्र्य आणि परंपरा धोक्यात आणणारा हा प्रकल्प आहे अशी टीका जोरदारपणे केली जाते। तर मोठ्या प्रमाणात लोकांची घरं, दुकानं या प्रकल्पामध्ये जाणार असल्याचं स्थानिक म्हणतात। परंतु बाधितांना योग्य मोबदला देऊन पुनर्वसन करण्याचं नियोजन मात्र प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलंय। परंतु स्थानिकांचा विरोध हा एकीकडे सुरूच आहे। एकूणच पंढरपूर कॉरिडॉर हा प्रकल्प आता शहराला जागतिक दर्जाचं धार्मिक आणि पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जातंय। कित्येक वर्षांपासून इथे पायी चालत येणारा वारकरी भविष्यात इथे आल्यावर सुद्धा आरामात राहू शकेल अशी सोय इथे केली जाणार असा विश्वास शासनाकडून व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर वारकऱ्यांच्या सोयी, शहराचा विकास आणि सांस्कृतिक वारसाचं जतन या तिन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। त्यामुळे तुर्तास आपण इथे थांबूया। मात्र याबद्दलचं तुमचं मत काय? तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतोय याबद्दल सुद्धा तुमचं मत जे असेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला त्याचबरोबर इतर पेजेसला सुद्धा फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।